ज्ञानोबा तुकारामच्या गजरात विद्यार्थ्यांचा रंगला आषाढी वारीचा नेत्रदीपक सोहळा। संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांची व जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांची आषाढी वारी पायी पालखी सोहळा विठुरायांच्या भेटीसाठी शेकडो वारकऱ्यांच्या उपस्थितीत श्री क्षेत्र पंढरपूरकडे मार्गस्थ होत पांडुरंगांच्या दर्शनासाठी आसुसलेला वारकरी खांद्यावर भगवी पताका, हाती टाळ, मुखी पांडुरंगांचं नाम अन विठ्ठल भेटीची लागलेली आस घेऊन पंढरीच्या वाटे लागलाय। यावेळी अवघे वातावरण भक्तिमय विठ्ठलमय झालंय। या आषाढी पायी दिंडी सोहळ्याचं आयोजन भारती विद्यापीठ संचलित यशवंतराव चव्हाण माध्यमिक विद्यालय घोटी बुद्रुक येथे शनिवारी दिनांक 5 जुलै 2025 रोजी सकाळी 8 वाजता करण्यात आला। आषाढी पायी दिंडी सोहळा हा उत्कृष्ट हरिपाठ कार्यक्रम व विठ्ठल भक्तीची गीते, टाळ मृदुंगाचा गजर, लेझिम पथक, झांज पथक व वारकरी वेशभूषेत पालखी सोहळा आयोजित केला। टाळ मृदुंगाच्या गजरात विद्यार्थ्यांनी हरिपाठ व विविध विठ्ठल भक्तिगीतं सादर करत विद्यार्थिनींनी फुगडीचा मनमुराद आनंद लुटला। हा भव्य दिव्य वारी सोहळा यशस्वी केला। विठ्ठल रुक्मिणी व वारकरी वेशभूषेतील विद्यार्थ्यांनी अवघं वातावरण भक्तिमय केलं। अकवाज वादक आणि त्यांच्यासोबत विद्यार्थ्यांनी टाळाचा गजर करत धरलेला ताल अविस्मरणीय ठरला। तब्बल 150 विद्यार्थ्यांनी गोल रिंगणचं आकर्षण सादरीकरण करत विठ्ठलाच्या चरणी आपली सेवा अर्पण केली। गावातील भाविक भक्तांनी व ग्रामस्थांनी ठिकठिकाणी पालखीचं पूजन करत विद्यार्थ्यांचं गोड कौतुक केलं। खानापूर पंचायत समितीचे माननीय सदस्य श्री गणपतराव दादा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हा सोहळा अभूतपूर्व साकार झाला। यावेळी मोहनप्पा पाटील, उपसरपंच सुरेश जाधव, विश्वास कांबळे, मुख्याध्यापक श्री राजेंद्र हसबे सर, श्री शालिवान लोखंडे सर, श्री प्रदीप मुळीक सर, श्री बाजीराव प्रज्ञावंत सर, श्री अनिल मगदुम सर, श्री बुद्धिवान आंबवडे सर, श्री नितीन चंदन शिवे सर, कुमारी अंकिता जाधव मॅडम, श्री मकरंदा आमले सर, शब्बीर पटेल, एवी पाटील यांनी हा सोहळा यशस्वी करण्यासाठी योगदान दिलं। यावेळी अंगणवाडी शिक्षिका, विद्यार्थी, पंचक्रोशीतील मान्यवर, पालक, ग्रामस्थ, विद्यार्थी यांची लाक्षणिक उपस्थिती लाभली।